राहायचंही घर सांगा आहे तुम्ही मायबापात एखाद्यानं उभं राहून सांगावं अरे माहीत पोरगी म्या दिली ना दुकानदाराले तर त्याच्या नावावर काहीच नव्हतं आता त्यानं 60 लाखाची जागा घेतली तर मला आता बरं वाटलं की माझ्या पोरीच्या नावावर काही ना काही तर आहे आणि ज्ञानेश्वर भाऊची पुष्पाबाईची खरंच म्हणून तुम्हाला रक्षक परिवाराले त्याच्या मित्र परिवारालाही धन्यवाद देतो की केवढा चमत्कार आहे कोणी मायचा लाल पैदा झाला कोणी नाही सर्व हिशोबशीर पाहिजे पोरीले भाऊ नाही पाय बहीण तर पाहिजेच नाही न फक्त एकटाच मुलगा पाहिजे दुसरं काही थोताण नको पोरीला काम नको ते सारखी 70 पोरी पोरं सांभाळते ते जेवले की नाही ते म्हणजे एका लेकराची माय म्हणून तर अवघेले मालूम आहे 2 लेकराचे मायबाप म्हणून तर अवघेले मालूम आहे बालीची माय बाल्याचा बाप बाल्या बाली दाबायदाची खोली आणि म्हातारे वृद्धाश्रमात नेऊन टाकले ते तर कोणालाही करता येते पण छायाला धन्यवाद द्यावा लागल तिच्या मालकालाही धन्यवाद द्यावा लागेल रवीले की तो रवी क्रांतिकारी पोरगा आहे बाबा फार मोठा क्रांतिकारी आहे मी धन्यवाद देतो म्हणून गौरव चोपडे मनानं बोलणं भक्तजनों के संकट शन्य दूर करे असं म्हणतात भक्तजनों के संकट शन्य दूर करे बर्फ अंगावर पडलं तर किती मेले अमरनाथ बर्फात किती जण मेले असं आहे गौरव तुमचा त्या गोष्टीचा होऊन राहिला की तुम्ही जीवन अवघं या कार्यात दिलं हाती न घेता तलवार प्रचार कार्य सत्यपालला काहून आवडता तुम्ही दिवस निघाला की तुकडोजी महाराज गाडगे बाबा फुले शाहू आंबेडकर मानता माझं भाषण वाढून राहिलं मी बंद करतो कारण अध्यक्ष महाराज आले ना आपल्याला आनंद झाला कारण थोड्या गोष्टीसाठी मर्डर होऊन राहिले आता आणि गांधीजी तथागत नेहमी सांगायचे भगवान बुद्ध सांगायचे प्रेम ठेवा जिव्हाळा ठेवा त्याला क्षमा करा समोरच्या पार्टीला माफ करा कारण तथागताचा विचार तुकडोजी बाबांनी तेच सांगितलं बाबा प्रेम नाही कामनात कारण तुकडोजी महाराजाचं जसं मरणाले जाणारे त्याच्यामुळं फक्त ज्ञानेश्वर दादाचे वडीलच नाही असे अनेक लोक म्हणूनच आपण या भट सभागृहामध्ये कविवर्य सुरेजी भट सभागृहात रेशीमबाग मध्ये आलो का या माणसाचं जीवन पाहू आताही अनाथ मुलाईचं काम चालू आहे नागपुरात त्यांचं मी धन्यवाद देतो नाही तर पोथ्या तर ऐकले आपण बाबू ग्रंथ अनेक पाहिले जे झालंच नाही ते लिहून ठेवलं एकच माणूस म्हणते रेल्वे स्टेशनवर 2 ठिकाणी दिसला आता खरं संस्कार महाराज ग्रामगीतेत लिहितात एकाचा जन्म कानातून दुसरा जन्मला तोंडातून आणि आजकाल शिजरण कसे होऊन राहिले अशी बिकट परिस्थिती आहे म्हणून गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाला मलाही प्रमुख अतिथी बोलवलो अतिथीचा अर्थच आहे अतिथी अतिरा ततिरा सांगायचं म्हटलं लहान माणसं आम्ही खेड्यात जन्मात आलेले पण वंदनीय महाराजानं आमच्या सारख्याला महत्व दिलं मग कधी कधी मीच विचार करतो की महाराज तुम्ही आले नसते तर या सत्यपालला काही महत्व नसतं अरे गडकरी साहेबांना सांगून गांधीजींनी गिरीश गांधी साहेबांना गडकरी साहेबांना मला पुरस्कार दिला ना 1 लाखाचा मारवाडी फाउंडेशनचा पुरस्कार मी तिकडे मारवाडी कार्यक्रम घेतात ना तर मी जाणून द्यायला सांगतो मला मारवाडी फाउंडेशनचा पुरस्कार भेटला
मारवाड्याच्या अंगाला अंग लावलं की लक्ष्मी येते, बँकेवाल्या साहेबाच्या अंगाला अंग लावलं की लक्ष्मी येते. फक्त बाईच्या कॅशियर बाई असली तिच्याच अंगाला करू नये, नाहीतर 354 होते. मला 1 लाखाचा पुरस्कार. तर मी बोललो की आपण डेड बॉडी फ्रीजर घेऊ, कोणी मेलं की 2 दिवस बॉडी राहिली पाहिजे. मी बोललो तर गांधीजीनं आणि गडकरी साहेबांना सांगितलं सत्यपालने आपण पाठवून देऊ. तर खरंच गांधी साहेबांनी चर्चा करून माझ्या इथं ते बॉडी फ्रीजर पाठवलं. मी धन्यवाद देतो. आतापर्यंत 400 बॉड्या त्यामध्ये ठेवल्या गेल्या. म्हणजे एवढं मोठं मंदिराचं काम केलं तुम्ही. मी धन्यवाद देतो. जो जे वांछिल तो ते लाव. महाराजांनी कोणती इच्छा पुरी नाही ठेवली. म्हणून मी ज्ञानेश्वर दादांच्या माझ्याकडे भरपूर जमा आहे. आम्ही कर्नाटक तिकडे गेलो होतो, पण वेळ जास्त होऊन राहिला. कारण संचलन करणाऱ्या ताईवर माझं लक्ष आहे. त्या मागं म्हणजे त्याची ॲक्शन समजून राहिली की आता पण कर, जरी सत्य आहे पण कमी कर, कारण बाकी प्रोग्राम. तुम्ही ताईलाही वंदन करतो. तुम्ही बोलून राहिल्या, किती सुंदर बोलल्या. संध्याताईनं रायटिंग केलं. तुम्हा महिलांना सत्य पाळले. आपल्याला कोण किंमत दिली एवढी. नरकाचं द्वार म्हणत बाहेर महिलांना नरकाचं द्वार म्हणत. पण आता राष्ट्रपती द्रौपदी हिचं महाभारतात वस्त्र हरण झालं. किती विटंबना केली द्रौपदीची. पण आज मात्र बाबू द्रौपदी नावाची बाई, ते फळाने लोक काही म्हणजे ते काही काय म्हणतात ते अलगच शब्द म्हटलं. आज आमची एसटीचा ॲक्सिडेंट झाला ना, येता ॲक्सिडेंट झाला. ते आम्हाला बरं झालं त्यानं गाडी डेपोत येऊ दिली, नाही तर मग आमचे तिथंच मुक्काम होतो. लवकर कशी निघा बरं, आम्हाला जाऊ दे तर थांबाना महाराज म्हणे तुमच्या त्याने शांत होऊन राहिलं. मला म्हणजे पाणी टाकणं सुरू होतं. तो गरम होऊन जातो, पण मी आपलं पाणी टाकलं. सांगायचं म्हटलं हे सगळी ताकद गुरुदेव तुम्हारे दर्शन से मन का मैल निकले गया. मी आपल्या संदीपपाल महाराजांनाही, रामपाल, पंकजपाल, संदीपपाल, आकाशपाल, तुषार दादा असे संघपाल, इंजिनियर पवन दवंडे आमचे जे पाल पॅटर्न आहे आणि आमचे मार्गदर्शक आहेत थोडेच आहेत. रक्षक दादा धन्यवाद देतो. आगलावे साहेबांनाही धन्यवाद देतो. सुंदर मांडलं आपण. आणि हे आमचे आयोजक मंडळी यांना पुन्हा धन्यवाद देतो की आपण हा मोठा सुंदर कार्यक्रम घेतला. जय गुरु. लवकर सभागृह सोडा लागते.